तत्वदर्शी संताला गुरु करावे लागेल. तत्वदर्शी संताला गुरु केलं तरच तुम्हाला हे ज्ञान होणार आहे. मग आताच्या या टाइम मध्ये भरपूर तत्वदर्शी संत असतील ना? नाही, तत्वदर्शी हा पृथ्वीवर एक वेळेस येतो. तिची वेळ ठरलेली असती आणि त्याच वेळेला येतो. त्याच वेळेला तत्वदर्शी रूपातच परमेश्वर येतो. आजचे आपल्या दर्शक आपल्याला बघतायत, त्यांना जर जाणून घ्यायचं असेल की तत्वदर्शी संत मग कसा ओळखावा, तत्वदर्शी संत आयडेंटिटी काही आहे का? तत्वदर्शी संत तुम्हाला ओळखायचं असलं तर तुम्हाला भागवत गीता उघडावं लागेल. भागवत गीता ही 5000 वर्षापूर्वी लिहिलेली भागवत गीता आहे. आता लोक त्याला भागवत गीता म्हणले की श्रीकृष्णानं सांगितले असे म्हणतात. बरोबर, सगळ्यांनाच माहिती श्रीकृष्णाने सांगितले. तर ती भागवत गीता, त्या भागवत गीतेचा जर तत्वदर्शी संताची जवळ ओळख करून घ्यायचा असेल तर भागवत गीतेच्या 15व्या अध्यायाचा पहिला श्लोक 1 ते 4, 1 श्लोकापासून ते 4 श्लोकापर्यंत त्या तत्वदर्शी संताचं वर्णन केलेलं आहे. वर्णन केले म्हणजे त्यांनी असं तुम्हाला संकेत दिले आणि ते संकेत आजपर्यंत पृथ्वीवर कुणालाच सांगता आले नाही. बरोबर. हा, मग ते संकेत आज तत्वदर्शी संत म्हणजे पृथ्वीवर रामपाल महाराज आहेत आणि त्या रामपाल महाराजांनी त्याचा उलगडा करून सांगितलाय की तत्वदर्शी संत कोण आहे. तर तत्वदर्शी संत कोण आहे, तत्वदर्शी संत कसा ओळखायचा आणि तो ओळखल्यानंतर त्याचा फायदा का होतो. आम्ही ऐकलं होतं आणि सत्संग पण बघण्यात आलं होतं ज्यामध्ये संत रामपालजी महाराज पुस्तकं ओपन करतायत, बोट ठेवून ठेवून सांगतायत. तेवढं लक्षात नाही आलं की एक्झॅक्टली काय सांगताय, पण कळत होतं की काहीतरी प्रूफ दाखवतायत. बघा, असं आजपर्यंत मी तरी कुठला संत नाही बघितलंय. तुम्हाला याच्यावर काय म्हणायचंय? म्हणजे बघा, आता ज्या वेळेस रामपाल महाराज त्यांच्याविषयी परमेश्वराविषयी ज्यावेळेस ज्ञान सांगतात तर तुम्हाला जसं आपण आता पहिलीच्या शाळेत ऍडमिशन घेतलंय, बरोबर, आणि आपल्याला आपले वर्षाकाठी पहिलीच शाळेत जर बसलं तर तुम्हाला 1 वर्ष झाल्यानंतर जे वर्षभरात 8-9 पुस्तकं राहतात, त्या पुस्तकातून प्रत्येक पुस्तकातून 2-4 प्रश्न घेऊन त्याची एक प्रश्नाची एक मालिका तयार होती. म्हणजे तो फॉर्म प्रश्न आणि उत्तराचा. तर तुम्हाला 100 प्रश्नाचं एक हे दिल्या जाते, पत्रक दिल्या जाते, फॉर्म दिल्या जातो आणि तो फॉर्म मधले प्रश्न वाचून तुम्हाला जे वर्षभरात जे शिकला ते तुम्हाला त्या उत्तर पत्रिकेत लिहावं लागतं. बरोबर, म्हणजे शेवटी पेपर द्यावा लागतो. शेवटी तुम्हाला वर्षभरात तो विद्यार्थी किती शिकला याचं तुम्हाला तिथं मूल्यांकन करावं लागतं. तसं ह्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये आतापर्यंतचं मूल्यांकन एखाद्या संतानं, आता उदाहरणार्थ तुकाराम महाराजांनी किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी पकडा, तुमच्या आता वर्तमानमध्ये इंदुरकर महाराजांनी हे जे काही ज्ञान दिलं, हे ज्ञान कसं दिलं की त्या ज्ञानाला बुड नाही ना शेंडा नाही. आद्या सांगतात, त्यांनी ओवी सांगतात, पण त्याने तुम्हाला उघडून दाखवलं का आजपर्यंत? नाही, हा मोठाच प्रश्न आहे सर, की जसं साईबाबा आले आणि म्हणाले की सबका मालिक एक आहे. त्यानंतर कीर्तनमध्ये, अभंगामध्ये, ओवीमध्ये नंबर ऑफ ओवी आहे, अध्यायामध्ये एवढे सगळे अध्याय, पण एका शब्दात सांगितलं असतं ना की हा परमेश्वर आहे तर फार सोपं झालं असतं. पण हे सांगण्यात नाही आलं, म्हणजे याच्या मागे काहीतरी खरंच मोठं कारण आहे. बघा, आता हे जर तुम्हाला कारण हुडकायचं असेल तर त्याला आधार तत्वदर्शी संताचा घ्यावा लागतो. आणि तत्वदर्शी संत कसं समजून सांगणार मग आपल्याला? मग तत्वदर्शी संत समजून कसं सांगतो, जसं आता मी तुम्हाला सांगितलं की विद्यार्थ्याला वर्षभर शिकल्यानंतर एक प्रश्नपत्रिका मिळते आणि त्या प्रश्नपत्रिकेतून जे उत्तर येतं ते त्या विद्यार्थी वर्षभर काय शिकला त्याचं मूल्यांकन होतं. तसं ह्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये जे आपण
काय शिकतायत, आपला गुरु आपल्याला काय सांगतोय, आणि त्याचं मूल्यांकन कुठल्या गुरुने केलंय का आजपर्यंत? नाही. मग का नाही केलं? कारण गुरुच अर्धवट असल्यामुळं त्याचं मूल्यांकन पण अर्धवट राहिलं.